नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच अजित पवार बोलले। 2019 मध्ये निकालानंतर अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक झाल्याचं दादांनी सांगितलं। मोठ्या उद्योगपतींच्या घरी 5-6 बैठकीत मंत्रीपदही ठरली होती, असा खुलासा दादांनी केला। मुंबईत आल्यावर शरद पवारांनी शब्द फिरवला असा आरोप अजितदादा करतात। अमित शहांचा शब्द पाळण्यासाठी मला फोन आला असंही अजित पवारांनी म्हटलं। 2019 ची निवडणूक झाली। आम्ही सगळे जण एक मोठा उद्योगपती आहे, आज देशातला नंबर 1 चा उद्योगपती, त्यांच्या घरी उद्योगपती मी, अमित शहा, स्वतः पवार साहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो, चर्चा व्हायची। देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री, 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती, सगळी चर्चा 5-6 मीटिंग मध्ये झाली। मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही, तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल। हे जे साक्षीदार देवेंद्रजी आहेत, हे जे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत, त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं। मी म्हणलं हरकत नाही, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली। मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे का चाललंय वेगळंच, हे कसं होईल? ते म्हणले नाही, आता आपल्याला इकडे असं करायचं। शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं। मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची। दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं। त्यामध्ये लोक सांगतात, मीडिया सांगतो पहाटेचा शपथविधी, पहाटेचा शपथविधी। 8 वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही।